तुम्हाला जर असं वाटत असेल की हार्ट अटॅक किंवा नसांचे भयंकर ब्लॉकेज फक्त खूप जास्त तेलकट तुपकट खाणाऱ्यांनाच होतात, तर मित्रांनो, तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. आजकाल 30-40शीतच लोकांच्या नसांमध्ये कचरा साचायला लागलाय, पाय सुन्न पडतायत आणि हातापायांना अचानक मुंग्या येतायत. जर तुमच्याही घरात कोणाला हा त्रास असेल, तर महागड्या गोळ्या सुरू करण्यापूर्वी तुमच्या किचनमधला हा एक नैसर्गिक पदार्थ रोज सकाळी रिकाम्या पोटी खायला सुरुवात करा. हा पदार्थ तुमच्या नसांमधील साचलेलं घाण कोलेस्ट्रॉल एखाद्या व्हॅक्यूम क्लीनरसारखं झाडून बाहेर काढेल. पण मित्रांनो, एक गंभीर गोष्ट लक्षात ठेवा, हा पदार्थ बाजारातून आणून फक्त तसाच चघळून खायचा नाहीये. 90% लोक इथेच मोठी चूक करतात. म्हणूनच त्यांना फायदा होण्याऐवजी उन्हाळ्यात शरीरात प्रचंड उष्णता वाढते आणि ॲसिडिटीचा राडा होतो. हा पदार्थ खाण्याची एक विशिष्ट वैज्ञानिक पद्धत आहे आणि तो नेमका चहा पिण्यापूर्वी खायचा की नंतर, हेच आज मी तुम्हाला थेट माझ्या स्वयंपाकघरात बनवून दाखवणार आहे. पुढची 2 मिनिटं तुमच्या नसांमधील ब्लॉक कचरा साफ करून तुमचं आयुष्य वाचवू शकतात. त्यामुळे 1 सेकंडही स्किप न करता हा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपल्या नसांमधील ब्लॉक कचरा साफ करणारा आपला सर्वात पहिला आणि सर्वात शक्तिशाली मुख्य खेळाडू म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातील हा लसूण. लसणामध्ये ॲलिसिन नावाचं एक अत्यंत प्रभावी औषधी तत्व असतं, जे नसांमध्ये साचलेली कडक चरबी म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल मेणासारखं विरघळवण्याचं काम करतं. जेव्हा रक्तातील चरबी वाढते तेव्हा नसा अरुंद होतात आणि हृदयावर ताण येतो. पण उन्हाळ्यात या लसणाची उष्णता आपल्या शरीराला बाधू नये म्हणून याची एक विशिष्ट वैज्ञानिक पद्धत आहे. सकाळी लसणाची फक्त 1 पाकळी घ्या, तिचे अगदी बारीक तुकडे करा आणि ते तुकडे हवेमध्ये 10 मिनिटे तसेच उघडे ठेवा. हवेच्या संपर्कात आल्यामुळे लसणातील औषधी तत्व पूर्णपणे ॲक्टिव्ह होतात. त्यानंतर हे तुकडे 1 चमचा शुद्ध मधात मिक्स करून किंवा कोमट पाण्यासोबत चघळून खा. लक्षात ठेवा, हे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास चहा किंवा कॉफी अजिबात पिऊ नका, तरच तुमच्या रक्ताभिसरणात सुधारणा होईल. पण थांबा, फक्त लसूण खाऊन तुमच्या नसा पूर्ण मोकळ्या होणार नाहीत. तुमच्या नसांना कधीच कडक होऊ न देणारा आणि शरीरातील रक्तप्रवाह रॉकेटच्या वेगाने वाढवणारा दुसरा छुपा पदार्थ म्हणजे आले. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्ताच्या गाठी म्हणजेच क्लॉट्स होऊ देत नाहीत. ज्यांचे हातपाय वारंवार सुन्न पडतात, कंबर दुखते किंवा नसांमध्ये सतत वेदना होतात, त्यांनी आल्याचा एक छोटा तुकडा किसून त्याचा फक्त अर्धा चमचा रस काढावा आणि तो रस कोमट पाण्यात टाकून सकाळी प्यावा. यामुळे नसांमधील सूज आणि वेदना एकाच झटक्यात गायब होतात. आता तुम्ही म्हणाल, नसा मोकळ्या झाल्या, पण त्यांची लवचिकता कशी वाढवायची? वय वाढलं की नसांच्या भिंती कडक होतात, नसांमध्ये अंतर्गत सूज येते आणि रक्तप्रवाह संथ होतो. यावर आपल्या स्वयंपाकघरातला तिसरा रामबाण उपाय आहे जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स. जवसामध्ये असलेलं ओमेगा 3 फॅटी ॲसिड नसांमधील अंतर्गत सूज मुळापासून घालवतं आणि नसांना पुन्हा नवतरुणासारखं लवचिक बनवतं. जवसाची रोज 1 चमचा पावडर दुपारच्या जेवणानंतर चावून खाल्ल्याने तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि तुमचा रक्तदाब म्हणजेच हाय BP सुद्धा पूर्णपणे नियंत्रणात राहतो. यानंतर पुढचा चौथा सर्वात मोठा संकटमोचक पदार्थ म्हणजे दालचिनी. आपल्या मसाल्याच्या डब्यातील हा छोटासा तुकडा तुमच्या शरीरातील आकुंचन पावलेल्या अरुंद झालेल्या नसांना रुंद करण्याचं म्हणजेच रिलॅक्स करण्याचं काम करतो. नसा रुंद झाल्यामुळे रक्त सहज वाहू लागतं आणि हृदयावरचा ताण खूप हलका होतो. फक्त 1 चिमूटभर दालचिनी पावडर कोमट पाण्यात उकळून चहासारखी प्यायल्याने नसांमधील साचलेला जुना ब्लॉक कचरा शरीराबाहेर फेकला जातो. आता शेवटी 5वा सर्वात सोपा आणि शरीराला आतून स्वच्छ करणारा डिटॉक्स उपाय म्हणजे कोमट पाणी आणि लिंबू. रोज सकाळी उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून पिण्याची सवय ठेवा. लिंबामधील व्हिटॅमिन C नसांच्या भिंतींना आतून मजबूत करतं, ज्यामुळे नसा फुटण्याचा किंवा पॅरालिसिसचा धोका टळतो. तसेच कोमट पाणी रात्री साचलेल्या नसांमधील घाण कचरा फ्लश आउट करून संपूर्ण शरीर डिटॉक्स करतं. मित्रांनो, स्वयंपाकघरातील हे 5 सोपे आणि नैसर्गिक पदार्थ जर तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारात ठेवले तर नसांचे ब्लॉकेज तर दूर होतीलच, पण तुम्हाला भविष्यात कधीही हार्ट अटॅक किंवा पक्षाघातासारख्या भयंकर आजारांचा धोका निर्माण होणार नाही. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नसांमधील साचलेला हा सगळा ब्लॉक कचरा साफ होत असताना आपल्या शरीरात असा एक मुख्य अवयव आहे जो हा कचरा शरीराबाहेर टाकण्याचं काम करत असतो. जर तो अवयव स्वतःच कमकुवत असेल किंवा आजारी असेल, तर तुम्ही घेतलेल्या या 5 घरगुती उपायांचा शरीराला काहीच फायदा होत नाही. तो अवयव नक्की कोणता आणि सध्याच्या या कडाक्याच्या उन्हाळ्यात त्याची विशेष काळजी कशी घ्यायची, हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. तो व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो मिस करू नका.
आजची ही नसा साफ करण्याची घरगुती माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरच्या मोठ्या माणसांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.